सेपरेबल फॉर्म मध्ये आपण काय करतो, तर जो प्रॉब्लेम आहे तो क्वेश्चन आपल्याला फक्त असा येतो, सॉल्व किंवा सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन, सॉल्व द डीई म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन, किंवा फक्त सॉल्व म्हणून येणार. सॉल्व म्हणून आलं क्वेश्चन की आपण काय करणार, त्याला व्हेरिएबल सेपरेबल न सॉल्व करायचे. कसं सॉल्व करायचं, इज इक्वल्स टू च्या एका साईडला डीएक्स एका साईडला डीवाय, म्हणजे डीएक्स एका साईडला डीवाय एका साईडला, ही पहिली कंडिशन. त्याच्यानंतर एक्सच्या सर्व टर्म्स ह्या डीएक्स कडं, एक्सच्या सर्व टर्म्स या डीएक्स कडं आणि वायच्या सर्व टर्म्स या डीवाय कडे शिफ्ट करून टाकायच्या. मग हे झाले व्हेरिएबल सेपरेट, म्हणजे एक्सच्या टर्म डीएक्स कडं, वायच्या टर्म डीवाय कडं. हे झाले व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल झाले त्यानंतर आपल्याला टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड करायचं. दोन्ही साईडला इंटिग्रेशन दिलं की नंतर आपलं सोल्युशन मिळणार. बघा क्वेश्चन काय येतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म टॉपिकचं नाव आहे. क्वेश्चन 6.3 मधला सेकंड क्वेश्चन आहे. काय, फॉर each of the following differential equation find the particular solution satisfying the given condition. Three into e to the power x into tan y into dx, थोडं लक्ष द्यायचं, प्लस 1 plus e to the power x into sec square y into dy is equals to 0 when, थोडं पूर्ण एक्सप्लेन करतो, लक्ष द्यायचं फक्त, x is equals to 0, y is equals to pi. Fully concentrate on board guys. चला, आदर्श आहे, डावरे साहेब आहेत, इरफान आहे, जान्हवी आहे, धुमाळ आहेत, साहिल, शुभांगी, वैष्णवी. चला ओके. आता मुलांनो लक्ष द्या, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, फॉर इच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन, फॉर इच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन, खालीलपैकी जे डिफरन्शियल इक्वेशन आहेत त्यांचं फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन सॅटिस्फाइंग द गिवन कंडिशन. म्हणजे हे म्हणते फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही न करता दिलेल्या प्रॉब्लेमला पहिले व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मनं सॉल्व्ह करणं, म्हणजे व्हेरिएबल सेपरेट करणं, ही पहिली कंडिशन. दुसरी त्याला इंटिग्रेशन देणं आणि त्याचं जनरल सोल्युशन काढणं. मग पर्टिक्युलर सोल्युशन काय भानगडे, पर्टिक्युलर सोल्युशन, तर पर्टिक्युलर सोल्युशन काढा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट करता त्या इंटिग्रेशन मध्ये जनरल सोल्युशन मिळालं की त्या जनरल सोल्युशन मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करायची. पुट केल्यानंतर तुम्हाला सी ची किंमत मिळणार. सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करणं. सो फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करा. पर्टिक्युलर सोल्युशन इज नथिंग बट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करून नंतर इंटिग्रेशन देऊन नंतर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करून फक्त सी ची किंमत काढायची. सी च्या किमतीला काढण्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर सोल्युशन. सो हाऊ वी हॅव टू फाइंड इट. सो बघा लक्ष द्या, आता सर्वात पहिले आपल्याला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आहे का, तर आहे, कारण dy dx आहेत आपल्याकडं. सो गिवन dE इज गिवन डिफरन्शियल इक्वेशन 3e to the power x into tan y into dx plus 1 plus e to the power x into sec square y into dy is equals to 0. is equals to एका साइडला dx एका साइडला dy पाहिजे. so therefore 3 into e to the power x into tan y into dx is equals to प्लस आहे तिकडे, तिकडच्या साइडला गेल्यावरती मायनस 1 plus e to the power x into sec square y dy झालं. dx एका साइडला dy एका साइडला. x च्या सर्व टर्म dx कडे, तर dx कडे ऑलरेडी e to the power x आणि 3 आहेच, बरोबर आहे.
dx कडे ऑलरेडी एक्सची टर्म आहे, तिकडच्या साईडला आणखीन कोणती एक्सची टर्म आहे का? आहे, 1 प्लस ई टू दी पॉवर एक्स, ही पण टर्म आहे. मग हिला इथं गरज आहे का? नाही. ही कुणाकडे जाणार? dx कडे जाणार. आणि ही कुणाची टर्म आहे? y ची. मग हे कुणाकडे जाणार? dy कडे. म्हणजे हे गुणाकारातले इकडे भागाकारात येणार आणि हे गुणाकारातले तिकडे भागाकारात जाणार. x च्या सर्व टर्म्स dx कडे, y च्या सर्व टर्म्स dy कडे. म्हणजे इथं काय मिळणार? 3 e टू दी पॉवर x या गुणाकारातल्या भागाकारामध्ये अपॉन 1 प्लस e टू दी पॉवर x इंटू dx is equals to minus as it is sec square y upon tan y into dy. ह्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा कोणता झाला? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. का? कारण व्हेरिएबल सेपरेट झाले ना, x च्या सर्व टर्म dx कडे आल्या आणि y च्या सर्व टर्म dy कडे गेल्या. झालं. इथं करायचं टेकिंग इंटिग्रेशन ऑन विच साइड? both sides. Okay, so taking integration on both sides. So both side ला 3 ला बाहेर काढून टाका. इंटिग्रेशन ऑफ e टू दी पॉवर x अपॉन 1 प्लस e टू दी पॉवर x इंटू dx. मायनस ला बाहेर काढा. sec square y अपॉन tan y इंटू dy. ओके. सो टेकिंग इंटिग्रेशन केलं. आता बघायचं आपल्याकडे एक फॉर्म्युला होता एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, म्हणजे डिवायडेड मधल्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल, डिवायडेड मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स चा फॉर्म्युला. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि e टू दी पॉवर एक्स e टू दी पॉवर एक्स. सो न्यूमरेटरला 1 प्लस e टू दी पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर एक्स आहे का? आहे, ऑफकोर्सली आहे. बरोबर आहे. याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हे सूत्र लिहिता येते. टॅन वाय चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय आहे. याचा अर्थ आपल्याला सरळ सरळ लिहिता येते इथं हे 3 जशाचं तसं ठेवलं. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, सो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स दॅट 1 प्लस ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू हे मायनस ॲज इट इज सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय. टॅन वाय चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे टॅन वाय प्लस लॉग ऑफ सी. का? कारण दोन्ही साईडला लॉग लॉग आलेला आहे. राईट आहे गाईज. बरं, हे कसं काय आलं आता तुम्हाला इथे डायजेस्ट करून फॉर्म्युला लिहितो. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं मी तुम्हाला. तुमच्या लक्षात आहे का? एकदा सांगा, कमेंट करा प्लीज. हे तुमच्या लक्षात आहे का? जस्ट मिनिट हा, मी थोडं मुवमेंट करतो कॅमेऱ्याची. ओके, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. चला, काय अडचण नाहीये. मग हेच केलं, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि या दोन्हीला पण लॉग आले त्यामुळे सी ला पण लॉग देऊन टाकलं. एन लॉग एम, एन लॉग एम, लॉग एम टू दी पॉवर एन, त्याला त्याच्या डोक्यावरती घेऊन जायचं. सो लॉग ऑफ 1 प्लस ए टू दी पॉवर एक्स होल क्यूब, हे मायनस इकडे आणा, प्लस लॉग ऑफ tan y is equals to log of c. So log m plus log n काय लिहिता येईल सांगा बरं? log m plus log n, log m into n is equals to log of c. log m plus log n, log m into n is equals to log of c. दोन्ही साइडचं log गेलं ते इथं राहत आहे 1 plus a to the power x होल क्यूब इंटू टॅन वाय इज इक्वल्स टू सी झालं. हे तुमचं काय मिळालं रे? जनरल सोल्युशन. याला इक्वेशन नंबर काय द्या तुम्ही? फर्स्ट. समजलं का तुम्हाला? सांगा पहिले. इथं पहिले काय केलं आपण? गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं. डीएक्स एका साईडला घेतलं, डीवाय एका साईडला, एक्सच्या सर्व टर्म डीएक्स कडे, वायच्या सर्व टर्म डीवाय कडे. व्हेरिएबल सेपरेट झाली, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. 3 ला बाहेर काढलं, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स
मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ सी, दोन्ही साईडला लॉग आले, एन लॉग एम टू दी पॉवर एन मायनस इकडे प्लस लॉग ऑफ टॅन वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सी, लॉग एम प्लस लॉग एम इंटू एन इज इक्वल टू लॉग ऑफ सी, दोन्ही साईडचं लॉग कटलं, 1 प्लस e टू दी पॉवर एक्स होल क्यूब इंटू टॅन वाय इज इक्वल टू सी. पण आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन काढायचंय, म्हणजे याचा अर्थ हे एक्स आणि वायच्या किमती दिल्यात ना, आपल्याला ह्याचा यूज करायचा आहे आता. मग आता आपण काय करणार याच्यामध्ये मुलांनो, पुट करायचं किंवा व्हेन करा, व्हेन जेव्हा x is equals to 0 and y is equals to 0 and y is equals to pi, we get. So काय येणार सांगा बरं, 1 plus x ची व्हॅल्यू 0 e to the power 0 होल क्यूब इंटू टॅन ऑफ y ची व्हॅल्यू pi is equals to c. आता टॅन पाय, साइन पाय, साइन 2 पाय, साइन 3 पाय, साइन 4 पाय किती असते 0. मग बघा लक्ष द्या, तुम्हाला समजल नाही समजल. टॅन थीटाला आपल्याला लिहिता येते साइन थीटा बाय कॉस थीटा, हे माहितीच आहे तुम्हाला. दिसते साइन थीटा बाय कॉस थीटा लिहिता येते. मग टॅन पायला काय लिहिता येईल आपल्याला, साइन पाय बाय कॉस पाय. साइन पायची व्हॅल्यू आहे 0 आणि कॉस पायची व्हॅल्यू आहे -1. मग याचा अर्थ 0 बाय 1 म्हणजे किती मिळते 0. त्याच्यामुळे टॅन पायची व्हॅल्यू काय मिळणार 0. 0 गुणिले ही पूर्ण टर्म काय असणार, ऑफकोर्सली 0, म्हणजे 0 इज इक्वल टू सी. सो देअरफॉर सी इज इक्वल टू 0. मिळालं. सी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0 मिळाली, राईट आहे. मग हीच इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायची. सो इक्वेशन फर्स्ट बिकम्स, वी गेट. So equation first becomes, so therefore इथं काय लिहिणार आपण, 1 plus e to the power x whole cube into tan y is equals to 0. c ची व्हॅल्यू फक्त काय पुट करायची 0. but that's all, we will get the 3 marks or 4 marks. मला सांगा हे समजलंय का रिपीट करायचं, एकदा सांगा पटकन. समजलंय का रिपीट करायचं, कमेंट करा फास्ट. हॅलो, हां so guys, take the next problem.
सेम आता जसा प्रॉब्लेम होता तसाच प्रॉब्लेम आहे बघा. ए टू दी पॉवर वाय प्लस 1 इंटू कॉस एक्स प्लस ए टू दी पॉवर वाय sin x into dy by dx is equals to 0 when x ची व्हॅल्यू पाय बाय 6 असताना आणि y ची व्हॅल्यू 0 असताना. सो गाईज, ज्यावेळेस आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली असेल ना आणि सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन म्हणलं असेल तर त्यावेळेस त्याचं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायचं असते आपल्याला. Solution given differential equation is a to the power y plus 1 into cos x plus a to the power y into sin x into dy is equals to 0. सो dy एका साईडला पाहिजे आणि dx एका साईडला, पण इथे dy बाय dx दिलेलं आहे, याला डायरेक्टली सॉल्व करता येत नाही आपल्याला. सो a to the power y plus 1 into cos x is equals to a प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस ए टू दी पॉवर y इंटू साइन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय, सो गाईज आता डी वाय एका साईडला पाहिजे आणि dx एका साईडला आहे. भागाकारामधला dx इकडे घेऊन जा. e टू दी पॉवर y प्लस 1 इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस ए टू दी पॉवर y इंटू साइन एक्स इंटू डी वाय. ओके, सो डी वाय एका साईडला dx एका साईडला आलं. आता एक्सच्या सर्व टर्म्स dx कडे ट्रान्सफर करा. कॉस एक्स आहे dx आहे, हे साइन एक्स इकडे आणून घ्या. कॉस एक्स बाय sin x into dx is equals to minus e to the power y upon e to the power y plus 1 into dy. ओके, cos बाय sin ला काय लिहिता येते आपल्याला, cot x into dx, किंवा जशा तसं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मग जशा तसं ठेवा, तुम्हाला सोपं जाईल ते. याला आपण म्हणणार व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, right? So taking integration on both sides we get, so integration of cos x by sin x into dx minus integration of e to the power y upon e to the power y plus 1 into dy. cos by sin x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, cos x म्हणजे f dash of x upon f of x. so log of sin x minus log of e to the power y plus 1 plus log of c. राइट आहे गाइज, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी f dash of x upon f of x into dx is equals to log of mod of f of x plus c. राइट आहे, ओके. गाइज पुढे सॉल्व करा, ट्राय करा ना.
सो गाईज मग आता इथून पुढे काय करणार आपण, लॉग ऑफ साइन एक्स हे मायनस इकडे आल्यावरती प्लस लॉग ऑफ ए टू दी पॉवर वाय प्लस 1 इज इक्वल्स टू लॉग ऑफ सी. सो लॉग एम प्लस लॉग एन लॉग ऑफ एम इंटू एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ सी. दोन्ही साइडचं लॉग लॉग कॅन्सल झालं. सो साइन एक्स इंटू e टू दी पॉवर वाय प्लस 1 इज इक्वल्स टू सी. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण, फर्स्ट. हे झालं जनरल सोल्युशन. दिस इज नॉट ए पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करायची. काय करणार आता आपण, बोला. ह्याच्यामध्ये आपण पुट करणार x इज इक्वल्स टू पाय बाय 6 and y is equals to 0 in equation first. We get now guys sin of x value pi by 6 into e to the power y value 0 plus 1 is equals to c. Sin pi by 6 म्हणजे 30 डिग्री. 30 डिग्रीची व्हॅल्यू sin of pi by 6 ची व्हॅल्यू किती मिळते, 1 by 2 e to the power 0 1 1 plus 1 2 is equals to c. 2 to get cancelled, so c is equals to 1, right? And then equation first becomes, we get, so therefore sin x into e to the power y plus 1 is equals to c ची व्हॅल्यू आहे 1. संपलं. दिस इज युअर रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन आहे. चला नेक्स्ट वन पाहू आपण आता. याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो, घेतलाच असेल तुम्ही. आता काय 22 तारखेला काय निर्णय येतो, तुमच्या एक्झाम कशा होतात, काय होतात, देव जाणो बाबा कसं करतील ते. सिलेबस किती रिड्यूस झालाय हे सांगितलं नाही त्यांनी, काही नाही. काय आला आहे रे, काय आला आहे. काय आलंय म्हणताय, सिलेबस सगळं आहे. कोण म्हणलं रे बाबा. कोण म्हणलं, ज्ञानेश्वर. अरे बाबा सिलेबस रिड्यूस करते ते, इतका सिलेबस म्हणलं धिंगाणाच वाजायचं तुमचं. अरे काय आहे ते, काही काही शिकताय, शिकणारे शिकायले, काही काही तर काहीच घेणं देणं नाही त्यांना. आता काही लेकराकडे मोबाईलच नाही, त्याने का जीव द्यायचा का. अवघड आहे, सिस्टीम आहे ती सिस्टीम. गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज y in bracket 1 plus log x into dx by dy minus x into
log x is equals to 0. ओके, मग आपण काय करणार आता, dy dx एका साईडला पाहिजे, सो y इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स इंटू dx बाय dy, हे डायरेक्टली एका साईडला फेकता येत नसते, x लॉग x एका साईडला मायनस होतं, तिकडे गेल्यावरती प्लस झालं, y इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x इंटू dx इज इक्वल्स टू x लॉग x इंटू dy. ओके गाईज, हे भागाकारातलं dy तिकडे गुणाकारात, मग y ची जी टर्म आहे ती dy कडे ट्रान्सफर करा आणि x च्या ज्या टर्म्स आहेत त्या dx कडे ट्रान्सफर करा, म्हणजे इथं मिळणार 1 प्लस लॉग एक्स, गुणाकाराचं इकडे गेल्यावरती भागाकारामध्ये x लॉग x इंटू dx इज इक्वल्स टू dy बाय y. ह्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालं. ह्याला करणार आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला लॉग देऊन टाकायचं. सो इंटिग्रेशन, सॉरी टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, 1 प्लस लॉग एक्स अपॉन x log x into dx, integration of dy by y. राइट है गाइज, x इंटू लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स मिळतो का आपण चेक करूयात. x इंटू लॉग एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, ते u इंटू चा फॉर्म्युला, u means that x डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स चा 1 बाय x प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, x गेट कॅन्सल, सो 1 प्लस लॉग एक्स. बरोबर आहे का, 1 प्लस लॉग एक्स म्हणजे x इंटू लॉग एक्स हा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स येतो, म्हणजे हे f ऑफ x आणि हे f डॅश ऑफ x. 1 बाय y चं इंटिग्रेशन तुम्हाला माहितीच आहे. तर बघा काय करणार आपण आता, हा, तर f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x लॉग ऑफ x इंटू लॉग x इज इक्वल्स टू लॉग y प्लस लॉग ऑफ c, दोन्ही साइडला लॉग आलं. कोणता फॉर्म्युला, f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x. राइट आहे. चार्जिंग नाही करायची. काय करणार आपण, f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x आपण लिहून काढलं दोन्ही. हा, आता इकडचं काय करणार आपण, लॉग ऑफ x लॉग x लॉग m प्लस लॉग n लॉग m इंटू n y इंटू c, दोन्ही साइडचं लॉग कॅन्सल, x लॉग x इज इक्वल्स टू वाय सी. राइट आहे, y इंटू सी किंवा वाय सी. इक्वेशन नंबर काय दिला आपण, फर्स्ट. याच्यात आपल्याला करायचं पुट x ची व्हॅल्यू e अँड y ची व्हॅल्यू e टू दी पॉवर 2 इन इक्वेशन कशामध्ये गाईज, फर्स्ट मध्ये. सो x ची व्हॅल्यू e इंटू लॉग ऑफ x ची व्हॅल्यू e इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू e स्क्वेअर इंटू c. e ॲज इट इज, लॉग e ची व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू e स्क्वेअर इंटू c, e इंटू 1 e, हे e स्क्वेअर गुणाकारातलं इकडं भागाकारामध्ये इज इक्वल्स टू c, यानी स्क्वेअर पैकी एक कॅन्सल, सो c ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 बाय e. c ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 बाय e. इक्वेशन फर्स्ट बिकम्स, we get, okay, equation first becomes, so therefore x log x is equals to y into c ची value 1 by e, means that y by e. संपलं. दिस इज युअर रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. गाईज हे खूप सोपं आहे, फक्त व्हेरिएबल सेपरेट करता आले पाहिजे आणि इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे, मग फायनल सोल्युशन तुम्ही कसंही काढू शकता. तुम्हाला याचे 3 मार्क्स किंवा 2 मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, किंवा 4 मार्क्सला विचारला जाईल हा प्रॉब्लेम. टेक द स्क्रीनशॉट गाईज.
सो गाईज आता हे झालं तुमचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मही पाहिलं आपण, नंतर पर्टिक्युलर सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मनं तेही पाहिलं. आणखीन काही उद्या एक्झाम्पल्स बघूयात व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे, नंतर पाहूयात आपण इक्वेशन रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ठीक आहे, तर ते झाल्याच्या नंतर खूप सोप म्हणजे छोटे छोटे टॉपिक्स राहतात आपले, ते आपण कंटिन्यू करूया. काय म्हणताय ज्ञानेश्वर सर, नवीन बॅच कधी सुरू होणार आहे? पहिला हा चॅप्टर संपू द्या, नंतर ती बॅच आपण सुरू करूयात.